तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी मित्र यावर. तर आपण आज संत्र्याविषयी माहिती बघणार आहोत. संत्र्यावरील जो काडी रोग आहे तर त्याच्याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती सांगून त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल आपल्याला ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर संत्र्यातील काडी रोग हा आपला जो डिंक्या रोग आहे किंवा झाडातील अन्नद्रव्यांची कमतरता किंवा बुरशीजन्य रोगापासून काडी रोग तयार होतोय आपल्या संत्र्याच्या झाडामध्ये. तर आपल्याला त्याच्यावर वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे. वाळी काढी वेळीच आपल्याला बहाराच्या आधी जो रेस्ट पिरियड असतो संत्र्याच्या बागेचा त्या रेस्ट पिरियडमध्ये आपल्याला हे कामं करून घेणं गरजेचं आहे की वाळी काढी काढून घेणं गरजेचं आहे. तर आपल्याला वाळी काढी काढताना पण काळजी घ्यायची की आपण वाळी काढी काढताना ती काडी वाळल्यापासूनच काढावी. जिथं ओला भाग आहे तिथून काडी काढू नये. असं केल्याने आपल्या बागाला शूट येऊ शकतात, आघारी येऊ शकते आणि त्याच्यामुळे आपल्या बहाराचं नियोजन काही प्रमाणात अस्तव्यस्त होऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्याला काडी काढताना ती काळजी घ्यायची. तर तुम्हाला मी दाखवतो की आपण काडी काढताना कात्रीच्या सहाय्याने काळजी घ्यायची की हा जो भाग आहे तर काडीपासला हा भाग ओला आहे. तर आपल्याला ओल्या भागातून काडी न काढता आपल्याला जो वाळलेला भाग आहे त्या वाळलेल्या भागापासून काडी काढायची. अशा प्रकारे बघत आहात तुम्ही. जर आपण ओल्या भागातून काडी कट केली तर इथून आपल्याला आघारी येऊ शकते, इथून शूट निघू शकते आणि आपल्या बाग फेल जाण्याचे चान्सेस यामधून दिसून येऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला काडी काढताना अशा प्रकारे काळजी घ्यायची की आपण काडी हिरव्यापासून न काढता वाळल्या जागेतून काडी काढणे. असे जो शेंडा आहे तो काडी रोगामुळे झाडाचा वाळत चाललेला आहे. तर अशा प्रकारे काडी काढून घेणं गरजेचं आहे आपल्याला, जेणेकरून आपल्या बागाचं उत्पादन वाढू शकते आणि बाग हा निरोगी पण राहू शकतोय. तर हा बघत आहात तुम्ही अशा प्रकारे काडी काढायची आपल्याला. अशा प्रकारे आपली शेंड्याकडे काडी वाळलेली आहे. तर काडी रोग हा आपल्या बागेत शेंड्याकडे आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण बागाच्या वाळलेल्या काड्या काढून घेणं गरजेचं आहे. काडी काढताना काळजी घ्यावी की तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण संत्र्याच्या काडी रोगाविषयी परिपूर्ण माहिती बघितलेली आहे. तर तुम्हाला याच्याविषयी जर काही अडचण असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण माहिती दिलेली आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन माहिती वाचून पण त्याच्यावर उपाययोजना करू शकताय आणि काही अडचण असल्यास मला तुम्ही व्हॉट्सअप करून पण विचारू शकताय. तर माहिती आवडली असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला यावर कोणत्या फवारण्या घ्याव्या आणि याचं फवारणीतून कसं काडी रोगाचं नियंत्रण करावं हे आपण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमधून सांगणार आहोत. तर आत्ताच्यासाठी धन्यवाद.